जय जनार्दन, रामकृष्ण हरी. आजच्या या आध्यात्मिक पॉडकास्ट व्हिडिओ मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण आलेलो आहोत श्री महामृत्युंजय महादेव मंदिर, शिवनगर, तपोवन, नाशिक येथे. आज आपण श्री राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज यांचे कृपापात्र शिष्य, परमपूजनीय, परमवंदनीय श्रवणगिरीजी महाराज यांच्या सोबत जनार्दन स्वामींच्या कार्याविषयी, महामृत्युंजय महादेव मंदिराविषयी संवाद साधणार आहोत. चला तर मग आपण परमपूजनीय श्रवणगिरीजी महाराज यांच्या सोबत संवाद साधूया. जय जनार्दन बाबा. जय जनार्दन. आज आपण या ठिकाणी एक आध्यात्मिक संवाद साधणार आहोत. मला तुमच्याकडनं जनार्दन स्वामींविषयी, त्यांच्या कार्याविषयी व महामृत्युंजय मंदिराविषयी जाणून घ्यायचं आहे. सुरुवात करण्याआधी मला आपल्याविषयी जाणून घ्यायला खूप आवडेल. मला तुमच्याविषयी, तुमच्या कुटुंबाविषयी, तुमची जन्मभूमी किंवा तुमचं शिक्षण याच्याबद्दल प्रथमतः जाणून घ्यायला आवडेल. अखंड मंडलाकारं व्याप्तयेनं चराचरं तत्पदं दर्शितयेनं तस्मै श्री गुरुवे नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुविष्णू गुरुदेव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय. महामृत्युंजय भगवान की जय. शिवस्वरूप सद्गुरु जनार्दन स्वामी गुरुमाऊली यांचा कृपाशीर्वाद, तसेच परमपूज्य श्रद्धेय माधुगिरी बाबा यांचा कृपाशीर्वाद, या ठिकाणी सद्गुरु जनार्दन स्वामी विषयी जे मला काही आठवतं, जे काही मी अनुभवलं, या ठिकाणी सांगायचा प्रयत्न करू. इथून जवळच आडगावपाशी विंचुरगड गाव आहे. कुटुंबामध्ये छोटं कुटुंब, एक भाऊ एक बहीण, असे 5 माणसं, सगळे छोटं कुटुंब. पण त्या कुटुंबामध्ये वडील मिलिटरीमध्ये फौजी होते. फौजी असताना जास्त आध्यात्मिक वातावरण नव्हतं घरामध्ये. म्हणजे देव काय आहे, पूजा कशी काय, हे काही माहीत नव्हतं. पण जे काही माहीत झालं ते बाबांच्या सानिध्य आल्यापासून, देवपूजा, देव म्हणजे काय, हे आध्यात्मिक वातावरण बाबाच्या आल्यापासून आम्हाला माहीत झालं. त्याच्या आधी एवढं त्यामध्ये माहीत नव्हतं आम्हाला काही. बरोबर. बाबा, तुम्ही श्री जनार्दन स्वामींच्या सानिध्यामध्ये कधी, कुठे आणि केव्हा आलात? आम्ही बाबांच्या सानिध्यामध्ये तसं लहानपणापासून आई संघ वर्ष येत होतो. 1985 मध्ये जवळ संबंध आला का. घरी असताना वडील आम्हाला जनार्दन स्वामीची कथा सांगायची, कहाणी सांगायची, आणि बाबाचे विषय सांगणं आम्हाला खूप आवडायला लागलं. एक दिवस असं वाटलं की जनार्दन स्वामी दर्शन घेतलं पाहिजे, म्हणून वडिलांना हट्ट केला तर जनार्दन स्वामी दर्शन घ्यायला जाऊ. प्रथम आम्ही नाशिक आश्रमात वडिला संघ बाबा संघ दर्शन घ्यायला आलो. पहिल्या वेळेस आलो तेव्हा बाबाजी आताच विरवळ गेले म्हणे. अरे मला चक्कर हुकलं. मग दुसऱ्या वेळा आम्ही आलो तेव्हा बाबाजी कुठे पुढे असे झोपले होते, डोळे झाकले होते. बाबांच्या पायाचं दर्शन घेतलं. 5 मिनटं गेले, 10 मिनटं गेले, पण बाबाजी अजून डोळे का उघडे ना. एक बालबुद्धी थोडी मनामध्ये होते. म्हणून 10 मिनटं गेले, बाबाजी अजून डोळ्याकडे दर्शन देणं. सहज मनामध्ये म्हणलो, पण बाबाजी तुमचे खरंच देव असाल, भगवंत असाल, लगेच डोळे उघडाल म्हणे. आणि त्या क्षणामध्ये डोळे उघडलं, आमच्याकडे पाहिलं, आणि बाबा स्मित हास्य केलं, दर्शन घेतलं. पहिलं दर्शन नाशिक आश्रमात. बरोबर. बाबा, तुम्ही एक संन्यासी आहात. तुमची संन्यास घेण्याची इच्छा बालपणापासून होती की जनार्दन स्वामींच्या सानिध्यात आल्यानंतर निर्माण झाली? संन्यास घ्यायची इच्छा बाबाजी कार्यापासून. आम्हाला संन्यास म्हणजे काही माहित नव्हतं. एक जनार्दन स्वामी शिक्षण म्हणून आम्ही आलो, कारण गावाकडे शिक्षणाची व्यवस्था नव्हती आणि हा शहरी भाग असल्यामुळं आम्ही ऐकलं की बाबांच्या आश्रमात राहायची व्यवस्था आहे, तिथं आपल्याला जवळ क्लास वगैरे शिक्षण घेता येईल. आणि मग शिक्षण करता आम्ही बाबाजी का आलो. इथं आल्यापासून मग तिथे संघ राहिलं मग राहून नंतर आम्हाला मग ती इच्छा झाली संन्यास घ्यावा म्हणून. बरोबर. अशी कुठली गोष्ट आहे की ज्यामुळे तुम्ही जनार्दन स्वामींबरोबर जोडले गेलात? गोष्ट अशी, जनार्दन स्वामीचे आम्ही चमत्कार ऐकले होते, अनुभव. पण बाबाजींना एक सेवा आवडायची. सुरुवातपासून एक सेवेचं अंग असल्यामुळे, सेवाभाव असल्यामुळे त्यांनी ओळखलं जनार्दन स्वामीने, आणि त्या सेवेमुळेच बाबाजीने मग आम्हाला जवळ घेतलं. तिथून ओळख जास्त पडली. मग सुरुवातीला जेव्हा तुम्ही बाबांच्या सानिध्यात आलेत, त्यानंतर अशी कुठली सेवा आहे की जी तुम्हाला पहिल्यांदा करायला भेटली? सुरुवातीला सेवा म्हणजे जे शिवपुरी आश्रम आहे वैजापूरमध्ये, तिथं आम्ही सुरुवातीला गेलो. पहिले 1 महिन्याभर शेत दगड गोळा करणे, कचरा गोळा करणे, ती सेवा केली. नंतर हळूहळू बाबाजींनी काही महिन्यामध्येच आम्हाला सेवेत ठेवलं. सेवेमध्ये प्रथम
जेवण स्वामी स्नान घालणं, त्यांना गरम पाणी करून देणं, त्यांचे कपडे धुणं, कुठे साफसफाई करणं, अशी सेवा आम्हाला बाबांची मिळाली. जनार्दन स्वामींची सेवा करत असताना एखादा चमत्कार घडला असेल किंवा एखादा तुम्हाला अनुभव आला असेल तर तो ऐकायला आम्हाला नक्की आवडेल. जेव्हा स्वामी सेवा करत असताना काही गोष्टी मनामध्ये बाबाजीला मी काही प्रश्न विचारायचो, एक बालबुद्धी म्हणून, का देव पाहिला का, भगवंत कोण पाहिला का, तुम्ही तपश्चर्या की तुम्हाला देव भेटला असेल का, काही आम्हाला अनुभव सांगा. बाबाजी मग तुम्हाला सांगू, वेळ आला सांगू म्हणे. मग काही दिवसांनी मग त्या शिवपुरी आश्रमात रात्रीची वेळ होती. बाबाजी म्हणे एक काम कर, ती पुढे गायची घंटी का वाजते जाऊन पाय म्हणे. तर सहज घंटी काय वाजते पाहायला गेलो. एक क्षण चित्र असं मिळालं, भगवान शिवासारखा एक असा आकार दिसला, ते गायपाशी उभे असताना एक क्षणात एक असा प्रकाश दिसला. तो क्षण आम्हाला तो अजून चांगला आठवतो आम्हाला. भगवान शिवाचा ठिकाणी थोडं चमत्कार ठिकाणी बाबाजीने दाखवला. बरोबर. म्हणजे थोडक्यात असं सांगायचं झालं तर जनार्दन स्वामींबरोबर सेवा करत असताना तुम्हाला चमत्कारही घडलेला आहे. जनार्दन बाबा शिस्तीसाठी व त्यांच्या नियमांसाठी खूप सारे कठोर होते असं मी ऐकलेलं. तुम्ही सेवा करत असताना त्यांची शिस्त तुम्हाला कुठे प्रेरणादायी ठरली आहे का? शिस्त होती बाबांची. सकाळी काही असो, सकाळी लवकर उठलं पाहिजे, दिवस सुगाच्या आत उठलं पाहिजे, श्रमदान केलं पाहिजे, आणि जे आपण जे काम करतो ते दक्षतेने काम केलं पाहिजे. त्यामध्ये असं काही करायचं काम नाही. दक्षता फार महत्वाची होती शिस्त म्हणजे. बाबांच्या मते आदर्श शिष्य आदर्श सेवक कसा असला पाहिजे? जो बाबांच्या नियमाचं पालन करेल, जे बाबांनी सांगितले त्याचं अनुकरण करेल, आणि जे बाबाजी सांगून गेले त्याचं जो कोणी अनुकरण करेल तोच शिष्य बाबाजी आवडायचा. आपण थोडस आता ह्या ज्या ठिकाणी आपण हे संवाद साधत आहोत असं हे महामृत्युंजय मंदिर, त्याविषयी जरा चर्चा करूया. या महामृत्युंजय मंदिराची स्थापना कधी झाली? महामृत्युंजय मंदिर स्थापना 2001 मध्ये झाली. महामृत्युंजय म्हणजे भगवान शिवाचंच नाव आहे महामृत्युंजय, ज्यांनी मूर्ती विजय मिळवला. आणि या ठिकाणी परमपूज्य माधुगिरी बाबांनी जवळजवळ 27 महामूर्तींचे अनुष्ठान केले. बरोबर. आणि ते महामूर्तींचे अनुष्ठान केल्यामुळं एक बाबांना झाली प्रेरणा, इथे काही शिवालय व्हायला पाहिजे. आणि मग परमपूज्य माधुगिरी बाबांनी 2001 मध्ये या भगवान शिवाची स्थापना केली. म्हणजे महामूर्तीचे नाव पडलं ठिकाणी. मग माझ्या दृष्टिकोनातून बऱ्याच वर्षापासून तुम्ही या आश्रमात सेवा करत आहात. या ठिकाणी सेवा करताना तुम्हाला काही अनुभव आलाय का? या ठिकाणी सेवा करताना 1986 पासून आम्ही या ठिकाणी राहतो. सुरुवातीला काही नव्हतं, नंतर बाबाजीने सगळं डेव्हलप केलं. अनुभव एकच त्या ठिकाणी, एक चांगली अशी अनुभूती येते या जागेवर. मन शांत राहतं, शुद्ध मन राहतं, आणि एक भगवंताची एक चांगली या ठिकाणी अनुभूती येते. बाकी ह्याच अनुभव म्हणजे काय. बरोबर. मी असं ऐकलं आहे की श्री राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामींना गायी खूप प्रिय होत्या, त्यांना गोसेवा खूप आवडायची. या ठिकाणी गोसेवा पण आहे या आश्रमामध्ये. या ठिकाणी गायीची सेवा कशा पद्धतीने केली जाते? प्रथम ज्या 2 गोष्टी फार जास्त आवडायच्या, आम्ही काय सांगत राहतो. पहिली गोष्ट म्हणजे जे अनाथ मुलं आहे, ज्यांना आईने बापने असे सांभाळ करणं. दुसरी गोष्ट बाबाजींची आवडायची ती गोमातेची सेवा. कुठे बाबाजी जाऊ, कुठे राहू, त्या ठिकाणी बाबांच्या आश्रमात 1-2 तर काही राहतात. आणि म्हणून बाबांची आवड म्हणजे गोमातेची सेवा करणं. या ठिकाणी आज बाबांच्या कृपेने आज 30-35 गाई जाऊ या ठिकाणी आहे. दररोज सेवा होते, लोक चारा वगैरे देतात, चारा टाकतात. बाकी काही अपेक्षा नाही, गायीने दूध देऊ न देऊ, फक्त निष्काम सेवा करणं हे शिकवलं बाबाजींनी. ती सेवा आज त्या ठिकाणी चालू आहे. श्री बाबाजी प्रवचनांच्या माध्यमातून कुठला संदेश द्यायचे? जय स्वामी प्रत्येक गावात गेले का काही गोष्टी सांगायचे, त्याच्या म्हणजे असं परदारा, परधन, पर अन्न, पर निंदा, या 4 गोष्टी बाबाजी काही दर गावात सांगायचे. का परदारा करू नये, पर निंदा करू नये, पर अन्न खाऊ नये, या 4 गोष्टी बाबाजी दर गावात सांगायचे. बरोबर. हा संदेश. आजची जी तरुण पिढी आहे त्या तरुण पिढीला तुम्ही काय संदेश द्याल? आजच्या तरुण पिढीला संदेश महत्वाचा असं का तरुण पिढीने आजच्या वाईट संगतीने जाऊ नये आणि व्यसनापासून दूर राहा. कारण आज बहुत आम्ही बाहेर पाहत राहतोय, तरुण पिढी व्यसन आधीन गेले. आणि हेच बाबाजीने कार्य केलं का तरुण पिढीनं वाईट मित्रसंग राहायचं नाही आणि व्यसनाच्या अधीन जायचं नाही, आई वडिलांची सेवा केली पाहिजे, हा संदेश. आता जर आपण बघितलं तर जनार्दन स्वामींचे जे काही कार्य आहेत ते देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेले आहेत.
प्रत्येक घरोघरी बाबाजींचं नाव वगैरे सगळ्या गोष्टी जालना सारख्या भागात झालं. सगळ्या ठिकाणी बाबाचं कार्य खूप मोठ्या प्रमाणात आहेत. तुम्ही जनार्दन स्वामींचे जे काही भक्तगण आहेत त्यांना काय संदेश द्याल? जयंत भक्त एक सांगू का, जे बाबाजींनी सांगितलं औंठाणामध्ये, जे काही नियम सांगितले हे भक्तांनी नियम केले पाहिजे. कुठेही जाओ, जे बाबाजी औंठाण जे नियम आपण सांगितले बाबाजींनी, या नियमाचं पालन केलं पाहिजे. हे नियमाचं पालन सगळ्यांनी केलंच पाहिजे, हा संदेश. बाबाजी, माझा आता एक शेवटचा प्रश्न आहे. एका वाक्यात तुम्ही जनार्दन स्वामींविषयी काय सांगाल? जनार्दन स्वामी एक निष्काम संत होते, जे काही सेवा करायची निष्काम सेवा करायची. आणि सगळ्यांनी सुद्धा असंच आसन सेवा करायची, निष्काम सेवा केली पाहिजे. कुठली आसन करता ही सेवा केली पाहिजे. आता गुरुपौर्णिमा जवळ येत आहे, तर एक गुरुचं आणि शिष्याचं नातं कसं असलं पाहिजे? गुरु आणि शिष्य जसं आई आणि मुलगा, गुरु आणि शिष्य नातं असतं का, जे गुरु काही सांगत ते शिष्याने पालन केलं पाहिजे. आणि गुरुचं प्रत्येक गोष्टीचं आज्ञा पालन केलं पाहिजे, हे शिष्याचं कर्तव्य. आणि गुरुनी शिष्याला योगाचं ज्ञान दिलं पाहिजे, ते ज्ञान बाबाजी देत होते आणि शिष्याचं अनुकरण करत होते. धन्यवाद बाबा. आज तुमच्या सोबत संवाद साधून अगदी आनंद झाला आहे. आम्हाला जनार्दन स्वामींच्या कार्याविषयी, त्यांच्याविषयी व महामृत्युंजय मंदिराविषयी जे काही प्रश्न होते त्या सर्वच प्रश्नांची सुंदर पद्धतीने उत्तरं भेटलेले आहेत. तर मित्रांनो, आज आपण परमपूजनीय श्रवणगिरीजी महाराज यांच्या सोबत संवाद साधलेला आहे. अशाच पद्धतीने आपण पुन्हा एकदा जनार्दन स्वामींच्या आणखी एक नवीन शिष्यासोबत संवाद साधणार आहोत. तोपर्यंत सर्वांना जय जनार्दन, रामकृष्ण हरी.